नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा एक व्हिडिओ घेऊन येत आहे. जानेवारीचा महिना जवळजवळ उत्तरार्धात आहे आणि सर्वांना जी एक काळजी लागलेली असते ती मार्च एंडिंगची. मार्च एंडिंग जवळ येत आहे. आपल्या सर्वांना काळजी असते की मार्च एंडिंगच्या पूर्वी काही आर्थिक बाबी लक्षात घेतल्या पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 31 डिसेंबर 2025 होती. ती तारीख उलटून गेलेली आहे. ज्यांचं पॅन कार्ड आधार कार्ड अजून लिंक झालेलं नाही त्यांनी कृपया ते लवकर लिंक करून घ्यावे, अन्यथा तुमचं पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह या स्टेटसमध्ये जाईल आणि पॅन कार्ड संदर्भातील कुठलेही व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला अडचणी निर्माण होतील. तुमचा कोणी TDS कट करत असेल तर त्याला तुम्हाला हायर रेट म्हणजे 20% प्रमाणे TDS लागेल. तर आपलं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्या. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे गुंतवणुकी संदर्भातला. 31 मार्च जवळ येत आहे. सर्वांना टॅक्स कॅल्क्युलेशन आणि टॅक्स प्लॅनिंग ह्या बाबतीत नवनवीन जे आहे अडचणी येत असतात, शंका कुशंका असतात. तर लवकरात लवकर आपली जर इन्व्हेस्टमेंट बाकी असेल, जे आपल्याला डिडक्शन मिळते सेक्शन 80C प्रमाणे, LIC असेल, मेडिक्लेम असेल, PPF असेल, मुलांची शाळेची फी असेल, हाऊसिंग लोन असेल, ह्या गुंतवणुकीच्या मर्यादा आपल्या काही बाकी असतील तर ती गुंतवणूक पूर्ण करून घ्यावे. त्या संदर्भात आपल्या टॅक्स कन्सल्टंटचा आणि CAचा सल्ला घ्या आणि आपली जी काही गुंतवणूक बाकी असेल ते पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टॅक्स सेविंग करण्यात त्याची मदत होईल. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे ॲडव्हान्स टॅक्स. 2025-26 आर्थिक वर्ष संपत आलेले आहे. ज्यांना कुणाला इन्कम टॅक्सची लायबिलिटी 10,000च्या वर येत आहे त्यांनी ॲडव्हान्स टॅक्स भरणे गरजेचे आहे. तर 31 मार्चच्या आधी जो काही टॅक्स भरला जातो तो ॲडव्हान्स टॅक्समध्ये इन्क्लूड होतो. ॲडव्हान्स टॅक्स भरणे का गरजेचे आहे? कारण नंतर IT रिटर्न फाईल करताना जुलैमध्ये, सप्टेंबरमध्ये आपल्याला जो टॅक्स भरायला येतो त्यावर सेक्शन 234 प्रमाणे व्याज लागते. हे व्याज जाऊ नये म्हणून आपण ॲडव्हान्स टॅक्स भरणे गरजेचे आहे. पुढचा मुद्दा म्हणजे रिकन्सिलेशन. बऱ्याचदा असं होतं की आपण GSTमध्ये रजिस्टर असतो. आपण GSTला जो टर्नओव्हर वर्षभरात दाखवतो, GST रिटर्न सबमिट करतो, त्याचा टर्नओव्हर आणि आपले बँकेमध्ये झालेले व्यवहार हे बहुतांश मॅच होत नाही. तर याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून आपल्या बँकेत किती ट्रान्झॅक्शन झालेले आहे, त्याप्रमाणे आपला सेल काय आहे आणि आपण GSTमध्ये आपला सेल, टर्नओव्हर, परचेस काय दाखवलेलं आहे यामधली जी तफावत आहे ती भरून घेण्यासाठी ही संधी आहे. ज्यांचे क्वार्टरली रिटर्न आहे त्यांना मार्चमध्ये शेवटची संधी आहे. ज्यांचे मंथली रिटर्न्स आहेत त्यांनी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या तिन्ही महिन्यात आपले बुक्स आणि GST रिटर्न्स हे रिकन्साईल करून घेणे आणि योग्य तो टर्नओव्हर दाखवणे. तसेच इन्कम टॅक्सच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून जुना इन्कम टॅक्स कायदा 1961 हा अंमलबजावणीतून काढून टाकला जाणार आहे आणि इन्कम टॅक्स कायदा 2025 हा 1/4/2026 पासून 1 एप्रिल 2026 पासून अंमलबजावणीत येणार आहे. दोन्ही कायद्यांमध्ये फारसा काही फरक नाही आहे, परंतु काही कलम जे आहे ते सुटसुटीत पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या संदर्भात जर कोणाला शंका असतील तर आपल्या कन्सल्टंटचा, CAचा सल्ला घ्या. अगोदरच त्याची तयारी करा, जेणेकरून 26-27 या आर्थिक वर्षात जास्त अडचण येणार नाही. इन्कम टॅक्स रिटर्नच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2024-25 या आर्थिक वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची डेट, विलंब शुल्कासहित दाखल करण्याची तारीख जी आहे 31 डिसेंबर 2025 ती संपलेली आहे. आता तुम्ही रेग्युलर IT रिटर्न फाईल करू शकत नाही, परंतु शासनाने तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. जो या तारखांनंतर GST रिटर्न फाईल करू इच्छितो त्याला ITR-U म्हणून एक ऑप्शन अवेलेबल केला आहे, ज्याला अपडेटेड रिटर्न म्हणतात. यामध्ये सुद्धा आपण आपले इन्कम शो करून दंड आणि पेनल्टी भरून आपण IT रिटर्न दाखल करू शकतो. ज्याचे उत्पन्न 5 लाखापर्यंत आहे त्याला 1,000 रुपये
आणि ज्याचे उत्पन्न 5 लाखाच्या वर आहे त्याला 5,000 रुपये दंड या ITR यूचा तोटा असा की तुम्ही यामध्ये लॉस बुक करू शकत नाही किंवा आपले इन्कम अगोदर जर IT रिटर्न सबमिट केलेला आहे तर आता यामध्ये तुम्ही इन्कम कमी करू शकत नाही. ह्या दोन यामध्ये त्रुटी आहेत. पुढचा मुद्दा राहील तो म्हणजे GST संदर्भातला. जे लोक नवीन GST नंबर काढत आहेत किंवा ज्यांनी या एका महिन्याच्या आत GST नंबर काढलेला आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं करंट अकाउंट ओपन करून GST पोर्टलला आपलं अकाउंट कॅन्सल चेक सहित अपडेट करणे महत्त्वाचे आहे. जर हे केले नाही तर 30 दिवसानंतर आपला GST नंबर ब्लॉक होतो आणि परत आपण अकाउंट डिटेल्स अपडेट केल्यानंतरच तो नंबर पुन्हा चालू होतो. तोपर्यंत आपण आपला GST नंबर वापरू शकत नाही. याची सुद्धा काळजी घ्यावी. धन्यवाद.